रामबंधू आचार, आपला टेस्ट पार्टनर। राहुल गांधींच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे, आदित्य आणि संजय राऊतांना बसवण्यात आलं शेवटच्या रांगेत। हीच का तुमची जागा म्हणत भाजप आणि शिवसेनेने लगावला टोला। चाकणमध्ये पाहणी दौऱ्यावेळी अजितदादांनी पोलीस आयुक्तांनाच खडसावलं। पोलिसांनी वाहनं रोखून धरल्यानं अजितदादा आक्रमक। चुकीचं काम करणाऱ्याचे लाड करणार नाही, कुणी आका असो की फाका आम्हाला घेणं देणं नाही। बीडमधील जाहीर सभेत अजितदादांचा थेट इशारा। ड्रग्स प्रकरणातील मास्टरमाइंड करून बावनकुळेंचा सत्कार। सत्काराला आमदार राणा जगजितसिंह पाटीलही उपस्थित। व्हिडिओमुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता। प्रो गोविंदा स्पर्धेसाठी स्टंटबाजी करून रॅपिडोची स्पॉन्सरशिप घेतल्याचा विरोधकांचा आरोप, तर रोहित पवारांची प्रो गोविंदाच्या स्पॉन्सरशिपच्या मुद्द्यावरून टीका। नाशिकमध्ये शिवसेना उभाठा आणि मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक। पालिका निवडणुकीमध्ये एकत्र काम करण्यावर होणार चर्चा। सोलापुरात पडळकरांच्या कार्यकर्त्याचं अपहरण आणि मारहाण। कर्नाटकमध्ये नेत शरणू हांडेला मारहाण केल्याचा आरोप, तर कर्नाटक पोलिसांनी आरोपींना घेतलं ताब्यात। राहुल गांधी आज कर्नाटक दौऱ्यावर। निवडणूक आयोगाच्या विरोधात काढणार निषेध मोर्चा। मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासह काँग्रेस नेते राहणार उपस्थित। अजित पवारांचा पक्ष बिहार विधानसभेची निवडणूक लढवणार। बिहारमधील काही जागांवर स्वतंत्र उमेदवार देणार। कार्यकर्त्यांशी चर्चेनंतर जागांबाबतचा निर्णय होणार, सूत्रांची माहिती। माधुरी हत्तीणी संदर्भामध्ये मुंबईत महत्त्वाची बैठक। नांदणी मठ, वनतारा आणि सरकारी वकील करणार चर्चा। सुप्रीम कोर्टातल्या याचिकेसंदर्भामध्ये मसुदा ठरवणार। राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी रशियामध्ये घेतली पुतीन यांची भेट। पुतीन यांनी भारतात येण्याचं आमंत्रण स्वीकारलं, तर भारत आणि रशियाच्या मैत्रीपूर्ण संबंधांचंही केलं कौतुक। आणि कपिल शर्माच्या कॅनडामधील कॅफेवर पुन्हा गोळीबार। गोल्डी ढिल्लो आणि लॉरेन्स बिश्नोई गँगनं स्वीकारली हल्ल्याची जबाबदारी।